नमस्कार भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे वरुथिनी एकादशी। त्यातच 13 एप्रिल 2026 सोमवारचा हा दुर्मिळ योग। जणू साक्षात श्री विष्णू आणि महादेवाची कृपा एकत्र बरसणार आहे। असं म्हणतात की वरुथिनी एकादशीचे व्रत हे 10,000 वर्ष तपस्या करण्याइतकं फळ देतं। पण जर तुम्हाला उपवास जमणार नसेल तरी घाबरू नका। आज मी तुम्हाला असे 3 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर करून भाग्योदय घडवून आणतील। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तिसरा उपाय तुमच्या तिजोरीला कधीही रिकामं होऊ देणार नाही। वरुथिनी एकादशीचे महत्त्व पाहूयात। वरुथिनी म्हणजे काय? वरुथ म्हणजे संरक्षण। ही एकादशी तुमच्या कुटुंबाचं सर्व संकटापासून रक्षण करते। या दिवशी भगवान श्री विष्णूच्या वराह अवताराची पूजा केली जाते। शास्त्रात असं म्हटलंय की ज्याच्या घरात कलह आहे, पैसा टिकत नाही किंवा कामात सतत अडथळे येतात त्यांच्यासाठी वरुथिनी एकादशी हे एक वरदान आहे। आजचा सोमवारचा योग याला अधिक शक्तिशाली बनवतोय। उपाय पहिला, हळदीच्या पाण्याचे प्रोक्षण म्हणजेच प्युरिफिकेशन। चला तर मग पाहूया पहिला उपाय। यासाठी तुम्हाला लागेल फक्त एक तांब्या शुद्ध पाणी, थोडी हळद आणि काही थेंब गंगाजल। हे मिश्रण तयार करा आणि आपल्या हातात घेऊन पूर्ण घरात फिरा। घरात पाणी शिंपडताना सतत ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। सर्वात आधी देवघरात, मग घरातील प्रत्येक खोलीत किंवा विशेषतः ईशान्य कोपऱ्यात हे पाणी शिंपडा। शेवटी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हे पाणी शिंपडून घरातील नकारात्मक ऊर्जेला कायमचा निरोप द्या। यामुळे वास्तुदोष दूर होऊन घरात सकारात्मकतेचा संचार होईल। भाग्योदय घडवणारे हळदीचे स्नान। दुसरा उपाय तुमच्या स्वतःच्या राशी आणि ग्रहासाठी आहे। जर तुमची कामं शेवटच्या क्षणी अडकत असतील तर आज अंघोळीच्या पाण्यात एक चिमूट हळद नक्की टाका। हळद ही गुरुग्रहाचं प्रतीक आहे। यामुळे तुमचा बृहस्पती ग्रह मजबूत होतो कारण विष्णूंना पिवळा रंग अत्यंत प्रिय आहे। या स्नानामुळे तुमच्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, कोणाची नजर लागली असेल तर ती उतरते आणि तुमच्या चेहऱ्यावर एक दैवी तेज येतं। आजच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करणे अधिक शुभ ठरेल। धनाचा ओघ वाढवणारे हळदीचे स्वास्तिक। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या उपायाकडे जो थेट तुमच्या आर्थिक स्थितीशी निगडीत आहे। थोडी हळद घेऊन त्यात थोडे गंगाजल किंवा तूप मिसळून एक घट्ट पेस्ट तयार करा। कुठे करायचे? तुमच्या घरातील तिजोरीवर, कपाटावर किंवा जिथे तुम्ही तुमची दागिने आणि पैसे ठेवता तिथे एक सुंदर स्वास्तिक काढा। स्वास्तिक काढताना मनात लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करा। हे स्वास्तिक म्हणजे समृद्धीचं द्वार आहे। यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि विनाकारण होणारे खर्च थांबतात। तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी असेल तर तिथेही तुम्ही हे करू शकता। शुभ वेळ आणि पाळायचे नियम। हे उपाय कधी करायचे? सकाळची वेळ, सूर्योदयानंतर सकाळी हे उपाय करणे सर्वोत्तम आहे। प्रदोष काळ, जर सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान प्रदोष काळात तुम्ही हे उपाय करू शकता। आजच्या दिवशी कुणाबद्दलही वाईट बोलू नका, कोणाचा अपमान करू नका आणि शक्य असल्यास सात्विक आहार घ्या। भक्तांनो, हे साधे दिसणारे उपाय खूप प्रभावी आहेत। या वरुथिनी एकादशीला श्रद्धेने हे करून पहा। तुम्हाला स्वतःला बदल जाणवेल, घरातील अडचणी दूर होतील आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होईल। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये जय श्री विष्णू लिहायला विसरू नका। जर तुम्हाला असेच आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय उपाय पाहायचे असतील तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत भगवान विष्णूंची कृपा तुम्हा सर्वांवर सदैव राहो। जय श्री विष्णू।